त्यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून 3,500 रुपये दराची घोषणा केली. मग तुम्हाला आता 3,500 रुपये दर द्यायला काय अडचण आहे? तुम्ही 3,500 रुपये दराच्या जीवावर आमदार झाला, तुम्ही दिलेल्या शब्दाला जागा. तुम्ही म्हणताना खऱ्या बापाचा खरा पुत्र असेल, तो खरा मर्द असेल तर त्यानं दर द्यावा. तू खऱ्या बापाचा पुत्र असेल, खरा मर्द असशील तर तू बोललेला शब्द खरा करशील. ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भावना आहेत द्या, हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या भावना नाही. त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या कारखान्याला 3,500 रुपये असेच्या दराने ऊस दिला आहे, कमीत कमी त्या तरी शेतकऱ्यांनी त्यांनी 3,500 रुपये दर द्यावा. त्यांनी 3,500 रुपये दर दिल्यानंतर आम्ही इतरत्र कारखान्यांना भांडू ना. त्यांनी 3.5 दिलाय, तुम्ही 1 रुपया जास्त देतो म्हणलं तर तुम्ही आम्हाला दर द्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मग या माढा तालुक्यातील वेगवेगळ्या संघटना असतील, पक्ष असतील, ते आता कोणीकडे झुकलेत किंवा त्यांचा पाठिंबा कुणाकडे आहे, त्यामागचं कारण काय आहे, हे सगळं आपण आता या निवडणुकीच्या निमित्तानं जाणून घेत आलो आहोत. अभिमानी शेतकरी संघटनेचे नेते असणार आहेत, त्यांची या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असणार आहे, त्यांचा पाठिंबा कोणाला आहे किंवा नाही, आणि असेल तर का आहे, याबाबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये. नमस्कार. सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं पद आणि कशा पद्धतीनं मोडणीम जिल्हा परिषद गटातली काय नेमकी आता सध्याची परिस्थिती आहे? मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 15 वर्षापासून कार्यकर्ता आहे. मी लवचंच आहे. माझं नाव सिद्धेश्वर शिवाजी गोगे. आणि स्वाभिमानीची भूमिका म्हणलं तर आज काय आम्ही जिल्ह्यात कुठंच म्हणजे माढा तालुक्यात कुठली जागा लढवत नाही. आणि मग आमचे लवचे सगळे शेतकरी कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आलं की बाबा आपली ही आपण सगळे दुष्काळ पट्ट्यातले. मागच्या 15 वर्षापासून सेनामाडाचं पाणी आल्यापासून जरा थोडं आमचं गाव हिरवं झालेलं आहे, उत्पन्न चांगलं येत आहे. त्याच्यामुळे लोकांचं म्हणणं काय आलं की जे कोण सेनामाडा चालू करल, सेनामाडा सक्षम चालवर, आपण त्याच्या मागे जाऊ. मग आणि कार्यकर्ते वयस्कर माणसं जी संघटनेत काम करते ते त्यांचं काय म्हणणं आलं की मागच्या वेळेस संघटनेनं आमच्या चूक केली, त्या अभिजित पाटलाला पाठिंबा देऊ. म्हणजे आमच्यातले काय कार्यकर्त्यांनी म्हणत होतो ही बुडबुड आहे, सूज ही जोमानं येते, ताकद ही दमानं येते, पण ही सूज आलेली आहे ही पुन्हा तुमच्या लगेच वस्त्र म्हणलं. आणि ती 3,500 भाव देतोय म्हणले, 3,500 भाव आहे म्हणल्यावर म्हणजे आपण आबालाच पाठिंबा देऊ. मग आमच्यातल्या काही कर्त्यांनी पाठिंबा दिला. मी म्हणलं तुमचा निर्णय तुम्ही घ्या. पण मी काय त्यांच्या प्रक्रियेत नव्हतो, कारण मला माहित होतं संघटना म्हणून आज 3,500 भाव जाहीर केला, त्यांना भाव काय दिला नाही संबंधित आमदारांनी, आणि लोकांना फसवून मतं घेतली. भाव दिला म्हणतात की कुठं 3,500 कुठं भाव दिला? 3,500 एफडी झाली म्हणायची मग कारखान्यावर. कारखान्याला एफडी झाली म्हणायचं असं म्हणावं लागेल. बरं, आता यासाठी आता तुम्ही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगताय की आता संघटनेने ठरवलं, मग बैठक वगैरे काय असं झाली का, चर्चा? नेमकी आमची सगळ्या कार्यकर्त्याची फोनवर चर्चा झाली की ती म्हणली काय करायचं. म्हणजे तुम्ही काय करा, ज्याला कोणाचा प्रचार करायचा आहे, ही काय देशाची निवडणूक नाही, ही तर आता लगे भारत पाकिस्तानचा प्रश्न सुटणार आहे, आपण खासदार निवडून दिला की आमदार निवडून, ही स्थानिक लेवलच्या प्रश्नावरची निवडणूक आहे, तालुका पंचायत आणि जेडपी. ह्यात काय असेल युग करायची गरज नसते. ज्याला पाहुणं रावळ मित्र परिवार असतो त्याचा कुणीही कुणाचा प्रचार करा म्हणलं असा काय युग करू नका, त्याचा प्रश्न चालू. पण मी स्वतः लवळला मी सिनेमाडाच्या भूसंपादन प्रक्रियेत काम केलेलं आहे. ते भूसंपादनाचा विषय बऱ्याच वर्ष रखडलेला होता, मार्गी कोणी लावलाय तो नेमके? भूसंपादनाचे सगळे प्रश्न मी 2014 पासून ह्या प्रक्रियेत आहे. म्हणजे आमचा लवचा डावा कालवा, त्याला 7 कोटी रुपये मी शेतकऱ्याला मंजूर करून पैसे मिळवून दिले. आणि ह्या कायद्याचं बऱ्यापैकी पुढाऱ्याने अजून माहितीच नाही की 1894चा कायदा होता ब्रिटिशांचा की भारत देशाच्या शेतकऱ्याची जमिनी ती फुकाटच घेत होती. आणि 2013ला एक नवीन कायदा आला 5 पट आणि 4 पट, थेट खरेदी आणि खाजगी वाटाघाटी. त्यात मी जास्त काम केलेलं आहे. आणि लवळमध्ये काम करत असताना आदरणीय दादांनी एवढं मोठं सहकार्य केलं. काय असतं, रस्त्यावर आंदोलन करणं, उपोषण करणं तिथवर मी करू शकतो संघटना, पण वरिष्ठ स्तरावर कलेक्टर साहेबांकडे मिटिंग लावणं, प्रशासकीय पातळीपर्यंत प्रशासकीय तिथून नेऊ शकतो. पण आदरणीय दादांनी कलेक्टर ऑफिसला आम्ही जाऊन भेटलो शेतकरी की दादांनी लगेच कलेक्टरला फोन करून मिटिंग लावणे. मग त्या संबंधित जेवढे अधिकारी असतात, भूमी अभिलेखचे, कृषी अधिकारी, टाउन प्लॅनचे, हे सगळे अधिकारी बोलून इरिगेशनचे दादांनी ते प्रश्न सोडवायचा 100% प्रयत्न केला. आणि आमच्या लवळा जवळजवळ 70% भूसंपादनाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
आणि ते मी दादांचा त्यात मोठा सहभाग आहे. काय हे उजवा कालवा आहे आता तुम्हाला मुडलिमला जाताना अडवाईल शट्ट रस्त्याला, त्या कालव्याचे तर पैसे शेतकऱ्यांना सगळे पैसे जिरातानीच मंजूर झाले. कोणाला 15,000 18,000 रुपये गुंठ्यानंच पैसे मंजूर झाले. मग ते शेतकरी माझ्याकडे आले, अध्यक्ष आमच्यावर अन्याय झाला. मग ते सगळे शेतकरी आम्ही आंदोलन केलं. कोरवाडी प्रांत कार्यालय पुढे मी उघडा बसलो होतो 100 शेतकरी घेऊन. तिथं दादा सकाळी 10 वाजता आले, म्हणून तू उघडा का बसलाय, मला का फोन केला. त्याला दादा ऐकून घ्यायला तयार नाही. मग दादानी पुन्हा पाठपुरावा केला कलेक्टर साहेबांकडे आणि त्या शेतकऱ्याला 40,000 रुपये गुंठ्याने पैसे मिळाले. शेवटी 7-12चं पीक पाणी बघूनच ह्या गोष्टी होत असते त्या संपाला. मुद्दे अनेक आहेत. आता झेडपीची निवडणूक आहे, पंचायत समिती आहे. मोडणीम आणि लवळ पंचायत समिती ही 2 गण आहेत आणि झेडपीचा सुद्धा उमेदवार इथे येतो. आता बऱ्याच वेळाला ही सिनेमाडा सुद्धा आता पाण्यावरनं राजकारण, मी सोडलं तू सोडलं असा एक वाद सध्या किंवा ते सोशल मीडियातनं हे होते. नेमकं आता तुम्ही शेतकरी संघटनेत काम करताय, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत असतील. अधिकृत असं कोणी सोडलंय असं तुम्हाला वाटतंय नेमकं? खरं म्हणजे काय झालेलं आहे, सिनेमाडा योजना चालवायचं खरं श्री आदरणीय दादांचंच आहे. बरं, हे कुणी लुंग्या सुंग्या काय बी म्हणत आहे. आणि छत्रपती शिवरायांना सुद्धा स्वराज्य उभा करत असताना 30-40% लोकांचा विरोध होताच. आता दादांनी एवढं काम चांगलं केलंय, सिनेमाडा योजना ही दादा चालू शकतात. ही काळ्या दगडाची पांढरी आहे काय? मला सांगा सिनेमाडाला काय लागतात पैसे? ते पंप हाऊस आहे, ते काय मोठा कॅनल नाही की दारवर केलं की पाणी आलं. त्या पंप हाऊसला लागतं लाईट, आणि त्या लाईटचे पैसे भरायचं काम हे कारखान्यामार्फत दादांनी शेतकऱ्याचा ऊस आला की त्याच्या ह्याच्यातून पैसे वजा करून ते सिनेमाला वर्ग केले. ऊस चळवळीतला विषय, तुम्ही आता ऊसाच्या संदर्भात तुम्ही अनेक आंदोलन दरासाठी केलेले असतील. ह्या बिलाचा जो संदर्भ आहे, सिनेमाडा उपसा सिंचन योजनेचा बिल आहे, ती शेतकऱ्याच्या ह्याच्यातून कपात केली जाते, त्यात सुद्धा पैसे हाणले असा आरोप होतोय. मग शेतकऱ्यांना नेमकं तुम्ही काय सांगाल खऱ्या अर्थानं? मला खरं सांगू का, ही मीच आरोप केला होता. मी शिवाजी पाटील किती साली केलता माहित आहे? 17 साली. ही आता आली ती बर विरोधात गेले, काय नेमकं त्यातलं काही सुद्धा नाही. ह्या शेतकऱ्याचा ऊस गेला विठ्ठलराव शिंदे कारखान्याला, तिथं ठरलेली आहे म्हणजे जे सिनेमाडाच्या प्रभावी क्षेत्रात येतं, म्हणजे त्या कॅनेल पासून त्या भागात येतो, त्याचा ऊस जातो. त्यांच्याकडे लिस्ट आहे, त्या इरिगेशन खातं यादीत येतं की एवढे गट नंबरचे शेतकरी आमच्या प्रभावी याच्यात येतात कॅनेलच्या संपर्कात, त्यांचा तुम्ही वसूल करावा. त्याच्याप्रमाणे ते वसूल करतात. आणि 30 ते 40% लोक त्या अभिजित पाटलाला ऊस घाल, पुन्हा माळीनगरला घाल, पुन्हा ते इथला गुरसळ्या इथला ह्याचा सीताराम महाराज हे जगदळ काय आष्टी शुगर इकडे ऊस घालते ती, आणि रुपये वसूल नाही. नाही, महत्वाचा विषय आहे की त्या बिलं जी शेतकरी ऊसाच्या ह्याच्यातून कपात केली जातं त्यामध्ये सुद्धा पैसे हाणले जातात. ते लाईट बिलचं कारण सांगून काही सुद्धा नाही. मी माहिती अधिकार टाकला टेंभुर्णी ऑफिसला 2016ला, कुणी जाऊन बघायचा. सिद्धेश्वर शिवाजी घोगे नावानं माहिती अधिकार आहे. माहिती अधिकारात मी ती सगळी माहिती बघितली. कारखाना चेक देतो 50 लाखाचा 40 लाखाचा, आणि किती शेतकऱ्याचा वसूल केलाय असं गटुडच आहे. त्या माहितीची किंमत झाली 5,000, आणि ते म्हणलं अजून तुम्हाला पैसे अजून 10,000 भरा, सगळीच माहिती घेऊन जावा. मी माहिती 2012 पासून मागवली होती. ते संबंधित अधिकाऱ्याने आम्हाला ती माहिती दाखवली. मी आपलं म्हणलं आता माहिती घेऊन करायचं काय. आम्ही जाऊन माहिती वाचली. सोलापूरचे आमचे महेशगावचे शिवाजी पाटील आम्ही दोघंच गेलतो. त्या सगळ्या माहिती बघितल्या. असं काही नाही, हे बिनबुडाचे आरोप आहेत. बर लय अतिशय महत्वाचा मुद्दा. आता काय झालं, आमदारकीला पण हा मुद्दा आलता विधानसभेच्या ह्याला. आता झडपी जे आहे त्या, आता लोकांना हे सगळ्यात तुम्ही आता जी गोष्ट सांगितली लाईट बिलाची आणि सिनेमाडाची, आता काय लोकांना सत्य हळूहळू कळायला लागले, अशी चर्चा सुद्धा व्हायला लागली. आता ह्यामुळे अजून एक प्लस पॉईंट होईल. मॅनेज वगैरे तुम्ही झालाय का कुठं? हा आरोप होईल. काय असतं माहित आहे का, मॅनेज करायला 2014ला मला 50 लाखाची बॅग होती. बर फक्त संजय मामाच्या विरोधात प्रचार करायचा होता आमच्या देगा चौघाला. आम्ही म्हणलं आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी त्याची तिकीट दिलंय, ते तिकीट मागायच्या आधी आम्हाला विचारलंय त्याला द्यायचं का तिकीट मामांना. आम्ही म्हणलं देऊन टाका. म्हणजे 50 लाख रुपये एका टायमाला नाकारणार आज एकतर गडी आहे का ह्या बाजारात आजच्या. आणि पैसे मिळवायचं म्हणलं तर मला लय पैसे मिळवलं असतं. मला लळूच्या शेतकऱ्यांनी युनिकॉर्नर गाडी भेट दिली, वर्ष झालं. 3 तोळं सोनं गाठलंय, तो आम्हाला लाखात पैसे मिळवून दिलं.
आणि मला ही काय मॅनेज करायची ती. बरं, आता ही झेडपीच्या निवडणुकीच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण येऊ. आता जिल्हा परिषद म्हटलं की सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ह्या दोघांनी आवाज गाजवलाय. आता त्यांच्या सौभाग्यवती रिंगणामध्ये आहेत. आता सगळा सारासार विचार करायचं म्हटलं तर आता या परिसरात किंवा या भागात कोणाचं पारडं जड आहे असं तुम्हाला वाटतं, आणि त्यामागचं कारण सांगा. ही जी निवडणूक आहे ही लोक दादांना बघून निवडणूक लढते ती. उमेदवार कोण आहे कोण बघ नाही. मी बी आता ह्या प्रक्रियेत पडत नव्हतो, पण मला दादांचा आणि गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आलं, जी सिनेमाडा योजना चालू करल त्या संग जायचं. बरं. मग रणजित भाई आणि सिनेमाडाचे लोंढे साहेब हे आमच्या इथं बहुरस्तीवर आले होते. मग तिथं लोंढे साहेबाचा माझा फोन झाला, मला अध्यक्ष कुठं आहे म्हणलं, हाय की लवळा स्टँडवर आलोय म्हणलं आम्ही. मग त्यांच्या संग मी बी गेलो. मग तिथं शिवाजी कांबळे होते, डेगामाळी होते, सगळे पुढारी होते. मग तिथं गेल्यावर मी बघितलं की भैयांनी चेक आणला 20 लाखाचा. ह्याच्या आधी लय चर्चा झाल्या, पण रणजित भैयांनी शिवनानांनी 20 लाख रुपयाचा चेक आणला आणि ते लोंढे साहेबांच्या हातात दिला, ही पैसे आणि ही योजना चालू करा. मग त्या दिवशी आम्ही ठरवलं लगेच त्या दिवशी संध्याकाळी की आता ढिलं पडायचं नाही. आता ती कोण उभा राहिले पुढे बघायचं नाही. सिनेमाड आमची चालू झाली. आम्ही दुष्काळ पटेल शेतकरी आहे. सिनेमाडात चालली तर आमचं सगळं वैभव आहे. म्हणजे रणजित भाई उमेदवार देतील त्याचा प्रचार करायचा. आता शिवनानं उभा येतं तर चांगल्या मतात निवडून येणार, काहीच अडचण येणार नाही. खरंच मग आता पॅनल टू पॅनल मतदान होईल का, कुठं इकडे तिकडे सरकायचे थोडं चान्सेस वाटतील का? काय तसं काय नाही. काय असतं माहित आहे, विरोधकांपाशी काय मुद्देच नसते. मला सांगा, ह्या भागात सिनेमाडा सर लाईटीचा तर इतका मोठा प्रश्न आहे लवळ की आमचं सबस्टेशन परसाळीचं आहे. सगळं क्षेत्र बागायत झालेलं आहे. मागच्या 15 वर्षापूर्वी ते सबस्टेशन झालेलं आहे आणि क्षेत्र एवढं वाढलंय बागाताचं. उन्हाळ्यात आमच्या 3-3 तास सुद्धा मोटर चालत नाही ते 3 फेजवर. एवढी हे होतं, दादांनी एवढा पाठपुरावा केला आणि मी स्वतः आमचे ते संजय बाप्पा लोकरे आम्ही कलेक्टरकडे 6-7 वेळा गेले. दादा ते हाताला मशीन लावून त्या औषधाची आजारी असताना सुद्धा मी ती जाचर करतोय. ही कोणाला खोट वाटत असलं तर एकदा CCTV बघा म्हणा कलेक्टर ऑफिसला. दादा तसल्या मे महिन्यात तसल्या हाताला ही लावून आलत की ती कलेक्टर काय झालं त्या लवळच्या ह्याचं सबस्टेशनचं म्हणून दादांनी स्वतः पाठपुरावा केलेला आहे. आणि ते आता कुठं त्याला मंजुरी मिळालेली आहे. आता ते काम चालू होईल. पालकमंत्र्यांचं उद्घाटन आहे त्याचं. लवळचा आमचा 5 पिढ्याचा प्रश्न मिटणार लाईटीचा. सौर ऊर्जा लवच्या शेतकऱ्यांना लाईट मिळणार आहे दिवसाची आणि तिथं सबस्टेशन होणार आहे. त्याच्यामुळं लवळ आमच्या 2 भाग आहेत. रेल्वेच्या खालचा एक भाग आहे आणि वरचा एक भाग आहे. गाव मोठं आहे, त्याच्यामुळे गावाला 2 सबस्टेशन होणार. आता हे सगळे मुद्दे आपण सांगितलं. मोडणीम जिल्हा परिषदेमध्ये आता गेल्या 25-30 वर्षापासून बबनदादांचं वर्चस्व होतं. विधानसभेला वारं बदललं. आत्ताच्या जिल्हा परिषदेमध्ये काय होईल? एक सारासार आता शेतकरी तुमच्या तालुक्यातले बरेचसे संपर्कात आहेत. आता तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी नेते म्हणून आता जवळपास पाठिंबा 100% दिलेला आहे आणि वस्तुस्थिती लोकांनाच तुम्ही सांगितलेली. काय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतलं नेमकं चित्र काय असेल? हे 3 सीट लागणार की दादांची. टोटल 7 जिल्हा परिषद आणि 14 पंचायत समिती, यातलं चित्र काय असेल? नाही, मी नाही एवढा. म्हणजे काय झालंय, मी आपल्या इथं मुंडलीमध्ये लवळ ह्या भागातच फिरतोय. बाहेर चुकीची माहिती देण्यात अर्थ बी नाही. बाहेरचा अनुभवच नाही. आपण कोणाचा रिपोर्टच घेतला नाही खरंच. पण ती मोडणीमची ही 3 सीट लागणार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून, ही सिनेमाडा योजना ह्या मुंडलीम पट्ट्यात फिरलेली आहे. ही जी झेडपी गट आहे का ह्याच्यातच सिनेमाडा योजना जास्त आहे. इथल्या सुद्धा मतदारांनी हा विचार करावा. राजकारण कुणी बी येतं, काय बी म्हणतं, सगळं ठीक आहे. महत्वाचं पाणी आणि लाईट आहे आणि ते दादांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळं दादांच्याच मागे उभं राहिलं पाहिजे. तर सध्या आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सिद्धेश्वर घुगे यांच्याशी संवाद साधला. त्यांचे पदाधिकारी पण आहेत, त्यांची बैठक सुद्धा झाली. आणि सिनेमाडा एका मुद्द्यावरती, कारण आता उन्हाळा सुरूच होतोय आणि या उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांची पिकं जळून जाऊ नये म्हणून जे सिनेमाडा चालू करतील त्यासाठी महत्त्वाचं असेल शेतकऱ्यांच्या. आणि म्हणूनच ही सगळी परिस्थिती त्यांनी पाहिली. 20 लाखाच्या चेकबद्दल सुद्धा त्यांनी सांगितले आणि सिनेमाडाची सगळी हिस्ट्री, त्याचबरोबर लवळमध्ये काय विकास झाला आहे किंवा माढा तालुक्यात कशा पद्धतीने विकास, आणि अनेक गोष्टीसुद्धा त्यांनी खुलासा केलेला आहे. त्यामुळे सध्या तरी मोडणीम जिल्हा परिषद गटामध्ये स्वाभिमानी शेतकरी
बबनदादा आणि रणजित भैया आणि त्यांची जी काही उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी निश्चितपणानं आहेत असं ते ठामपणाने सांगतात. आणि मोडणीम जिल्हा परिषद गटामध्ये माजी आमदार बबनराव शिंदे आणि दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी जे उमेदवार दिलेले आहेत ते निश्चितपणानं निवडून येतील. आता शेतकरी संघटनेबरोबर आपल्यासोबत काय ग्रामस्थ किंवा इतर सगळी मान्यवर मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्याकडनं आपण ही सगळी इथली परिस्थिती जाणून घेणार आहोत. स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये. नमस्कार. काय आपला परिचय? मी बापू लोकरे, माझ्या मातोश्री लवळ ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. बरं. मग आता हे सगळं आता झेडपीची पंचायत समिती निवडणुकीची सगळी रणधुमाळी सुरू झालेली आहे. काय परिस्थिती लवळ किंवा मोडणी एकंदरीत परिस्थिती पाहता जी कमळ या चिन्हावर 3 उमेदवार उभा आहेत, आदरणीय दादा आणि बाह्यांनी केलेली, ही तिन्ही उमेदवारी चांगल्या मतानं लागण्याची परिस्थिती आहे. बरं. काय आता नेमकं महत्वाचे मुद्दे काय वाटतात माड्यातले? महत्वाचे मुद्दे ह्या कार्यक्षेत्रात जो ऊसाचं क्षेत्र उभा राहिलेलं आहे हे आदरणीय दादांच्या दूरदृष्टीमुळेच उभा राहिलेलं आहे. हे कुणी जरी आलं आणि कुणी काही जरी म्हटलं तर हे कुणी नाकारू शकत नाही. आज आमच्या एका लवळ गावात 10 वर्षापूर्वी टँकरच्या मागं पळणारी लोक होती, पाण्यासाठी वनवन करणारी लोक होती. त्याच लवळ गावामध्ये आज 1 लाख टन ऊसाचं गाळप होतंय. बरं. साधारण 50-60 हजार टन ऊस विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याला जातो आणि बाकीचा 30-40 हजार टन ऊस इतरत्र 3-4 कारखान्याला जातो. मग ही 1 लाख टन ऊसाचं गाळप जर एका लवळ गावामध्ये होत असेल आणि त्या ऊसाचा हिशोब 3,000 रुपये टनानं केला तर 1 लाख गुणवले 3,000, 30 कोटी रुपये ह्या लवळ गावामध्ये आदरणीय दादांच्या दूरदृष्टीमुळे सर्वसामान्यांच्या खिशात येत आहेत. आणि त्या ऊसाचं पेमेंट दादांच्या कारखान्याला जाणाऱ्या शेतकऱ्यांना 10 दिवसाला पेमेंट देण्याची प्रथा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने जी काही वर्षापासून जोपासलेली आहे ती आज तागायत ही जशी तशी चालू आहे. बिलाच्या संदर्भात अनेक मागच्या निवडणुकीत अनेक चर्चा व झाले, सोशल मीडियात नाही झाले. त्याच्याकडे आदरणीय दादांनी ज्यावेळेस समोरच्या माणसांनी मी 3,500 रुपये दर देतो म्हणून घोषणा केली, दादानी त्यावेळेस घोषणा अशी केली होती की जो कोणी दर देईल त्याच्यापेक्षा मी 1 रुपया दर जास्त देईन. पण जो माणूस दर 3,500 रुपये देतो म्हटला होता, आदरणीय शरद पवार साहेब खाली मानेगाव गटात आले होते, द्राक्ष शेतकऱ्यांचा कापसेच्या मेळाव्यासाठी आलेले होते. त्या मेळाव्यात त्यांनी 3,500 रुपये दरांची घोषणा केली. मग त्यावेळेस सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा इतरत्र कुठल्या कारखान्यांना विचारून त्यांनी 3,500 रुपये दराची घोषणा केली नाही. त्यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून 3,500 रुपये दराची घोषणा केली. मग तुम्हाला आता 3,500 रुपये दर द्यायला काय अडचण आहे? तुम्ही 3,500 रुपये दराच्या जीवावर आमदार झाला, तुम्ही दिलेल्या शब्दाला जागा. तुम्ही म्हणता ना खऱ्या बापाचा खरा पुत्र असेल, तो खरा मर्द असेल तर त्यानं दर द्यावा. तू खऱ्या बापाचा पुत्र असेल, खरा मर्द असशील तर तू बोललेला शब्द खरा करशील. ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भावना आहेत, द्या हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या भावना नाही. त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या कारखान्याला 3,500 रुपये असेच्या दराने ऊस दिला आहे, कमीत कमी 73 शेतकऱ्यांनी त्यांनी 3,500 रुपये दर द्यावा. त्यांनी 3,500 रुपये दर दिल्यानंतर आम्ही इतरत्र कारखान्यांना भांडू ना, त्यांनी 3.5 दिलाय, तुम्ही 1 रुपया जास्त देतो म्हणलं तर तुम्ही आम्हाला दर द्या. ह्यांनी दर न देता त्यांची घोषणा हवेतच विरळली. बर. पाण्याच्या बाबतीत काय नेमकं सेनामाडाचा प्रश्न अनेक वर्ष मी तुम्हाला ह्याच्या आधीच बोललो. पाण्याच्या बाबतीत 10 वर्षापूर्वी ह्या लवळगावची परिस्थिती अत्यंत बिकट होती. ह्या गावात प्यायला पाणी नव्हतं. माझं स्वतःचं सांगायचं उदाहरण झालं तर मला 20 एकर क्षेत्र आहे. 20 एकर क्षेत्रात माझ्या शेतात 10 वर्षापूर्वी 5 पोती मका कधी होत नव्हती. तिथं 600-700 टन होत जातो. तो आदरणीय दादांच्या दूरदृष्टीमुळे जातो. भले मला राजकारणात कोणाकडनं काय मिळू नाही तर ना मिळू, पण माझ्या शेतात उत्पन्न निघून माझ्या खिशात 4 पैसे यायला लागले. ते ह्या गोष्टीमुळे आम्ही समाधानी आहे आणि दादांच्या पाठीमागे आहे. आता शिंदे बंधू भाजपामध्ये गेला असं बोललं जातंय आणि मग त्यामागं काहीतरी वेगळं असेल असं पण चर्चा होती. कसं याच्याकडे काय विकास जर करायचा असेल तर आता कुणाला बी समजते सत्तेच्या मागे गेल्याशिवाय विकास होत नाही. आता सत्तेत कोण आहे? भाजप आहेत. ते विकासासाठी ह्या तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी भाजपमध्ये गेलेत आणि तो विकास करण्याचा प्रयत्न आता आदरणीय रणजित भैया अमेरिकेहून दादांचं ऑपरेशन करून आल्यानंतर जी त्यांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून या भागात विकासाचं व्हिजन चालू केलंय ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालू केले. आताच सिद्धेश्वर गुगेने सांगितलं की ह्या आमच्या भागात 2 सबस्टेशन, एक सौर ऊर्जेवरती आणि एक 220 केव्हीचं सबस्टेशन, ही पुढे एक 25-30 वर्षाचा प्रश्न सुटणार आहे शेतकऱ्यांचा विजेचा.
ही पालकमंत्र्याच्या माध्यमातून साकारला जाणार आहे इथं. मग ही विकास होणार आहे, विकासाच्या मागे जावं लागणार आहे, म्हणून त्यांनी तो मार्ग निवडलाय. आणि आता ह्या भागात कोण उमेदवार आहे किंवा कुठलं चिन्ह आहे ही बघण्यापेक्षा ह्या भागाचा चेहरा मोहरा बदलणारा शिंदे परिवार आहे. आणि जो शिंदे परिवार उमेदवार देईल तो आम्हा सर्वांना मान्य आहे. आणि आम्ही उमेदवार कोण आहे आम्ही बघत नाही. आम्हाला उमेदवार दादा मामा भैया हे आहेत, हे डोळ्यासमोर ठेवूनच येथील जनता मतदान करणार आहे. च्या बाबतीतल्या पाणीपट्टीचे विषयी सुद्धा आरोप केले जातात की त्यामध्ये सुद्धा ऊस बिलातनं कपात करून त्यामध्ये सुद्धा कमिशन मारलं जाते असं बोललं जाते. नाही, मी साधारण विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याला 2016-17 पासून ऊस घालत आहे. माझी प्रत्येक वर्षी 20-22 हजार रुपये पाणीपट्टी कपात होती. फसवणूक म्हणताच येत नाही ह्या गोष्टीला. माझा ऊस गेला किंवा अजून कुठल्या व्यक्तीचा ऊस गेला तर त्या शेतकऱ्याची जेवढी पाणीपट्टी कपात झालेली आहे तेवढ्या रकमेचं त्या शेतकऱ्याला वाउचर दिलं जाते. त्या शेतकऱ्याला उघड उघड कळलं जाते की आपली पाणीपट्टी इतक्या रुपयाची कट झाली, 5,000, 10,000, 15,000, 20,000 रुपये. मग ह्याचा अहवाल ऑडिट मध्ये कारखान्यामार्फत त्या सीनामाडाच्या विभागाला जातोय. त्यामुळे भ्रष्टाचार हा म्हणताच येत नाही. ही पारदर्शक आरसा आहे, ह्याला कोणी नाकारू शकत नाही. आरोप करणाऱ्याला काय कुठल्या पद्धतीने करू शकतात, त्यात अजिबात काही तथ्य नाही. आता ही भाजपच्या अनेक योजना आहेत सध्या राबवतोय, तरी सुद्धा त्याची एक दिशाभूल करण्यास सुद्धा प्रयत्न होते. काय वाटतंय? भाजप सध्या शेतकऱ्याच्या बाबतीत चांगलं निर्णय घेते. मध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांना बी बियाण्यासाठी मदत केली. परत अतिवृष्टीत बाधित झालेल्या क्षेत्रांना मदत झाली. आता लाडक्या बहिणीच्या माध्यमातून महिलांना 1,500, 2,000 रुपये मिळतात. PM किसानचे पैसे मिळतात. परत महाराष्ट्र शासनाचंही शेतकऱ्यांना मदत म्हणून 4 महिन्याला 2,000 रुपयाची मदत आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी चालू केलेली आहे. त्यामुळे काय शेतकऱ्यांच्या बाजूने नाही असं म्हणता येणार नाही. शेतकऱ्यांसाठी मदत करणारा पक्ष आहे. लाईट बिलाच्या बाबतीत काय, अतिवृष्टीवरनं एक प्रश्न त्याचं पण क्रेडिट घेतलं जाते. नाही, शेतकऱ्यांना ज्यावेळेस 2024च्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या त्यावेळेस ज्यावेळेस देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण लाईट बिल माफ केलेलं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याला लाईट बिलासाठी तगादा कोणी लावलेला नाही, आजपर्यंत तर नाही लावलेला. त्यामुळे लाईट बिलाचा काय प्रश्न येत नाही. शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत लाईट केलेली आहे सरकारने. ठीक आहे. सहप्रतिनिधी सिद्धेश्वर कसबेसह मी रमेश शिरसट, लवकर.